हॅलो गाईज, तर मी आली आहे माझ्या फार्मला. तर आता मी तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप दाखवेल माझं, म्हणजे आम्ही जे जे रोज करतो ते. आणि हे बघा, हा आमच्या फार्मचा बोर्ड आहे, पूर्ण दिसत असेल तुम्हाला, शोभा फार्म्स. आणि इकडे आमचं मंदिर बनतं आहे आता. आणि आता आम्ही बकऱ्यांना खायला द्यायला चालले, म्हणजे त्यांचं जे जे असतं ना ते खायला. आणि आमच्याकडे एनजीओ पण आहे ना, मग कुत्र्यांचा आवाज येतो आहे. हे बघा, आता बकऱ्यांना पण खायला द्यायचं ना. लॉक आत्ताच खोलते, लॉक खोलला. हे आता हे आमच्या बकऱ्यांचं शेड आहे. हा बोकड आहे आमचा. हॅलो. तर त्याच्यासोबत खेळायला खूप मजा येते मला ह्याच्यासोबत. हे बघा, सगळ्या कशा मागे आहे, भूक लागली आहे त्यांना. तर आता त्यांना पहिले खायला देते मी. आता हे चहा इथे घेते, त्यांना द्यायला लागते. हे त्यांना आता द्यायला लागेल. मला काय द्यायला लागेल? हां, हे काय बोलतात, तुवर भुसा. हे बघा, हे द्यायला लागतं. म्हणजे असं ह्या लोकांना मोठ्याला 2 टोक असतं आणि छोट्यांना 3 टोक. मला लॉजिक नाही कळालं ह्याच्या मागचं. इथे खूप अंधार आहे, लाईट आहे, पण मी चढू नाही शकत ना, लाईटपर्यंत नाही जाऊ शकत ना. हे बघा, हे टोक पहिले ह्यांना देते, तुला नंतर द्यायला. बघा कसे लगेच आले सगळे. हे ओ, किती क्यूट दिसतात. मला खूप क्यूट दिसतात ते लोक खाताना, खूप क्यूट दिसतात. हे बघा, हा तुला पण देते, थांब. ह्याला पण द्यायला लागतं, ह्याला जमत नाही. मी दिल्याशिवाय, ओ सॉरी, फोन पडला. मी दिल्याशिवाय ह्याला जमतच नाही. आता तो पण येईल माझ्याकडे लगेच. त्याच्यासोबत खेळायला मजा येते. आम्ही गेम खेळतो रोज. लागले बस. ठेवतो कसा खातो. हॅलो. कॅमेराकडे मी घेऊन चालली ना, लगेच बघतो तो माझ्याकडे. ते सगळं भरूया आता पहिले. त्या लोकांना 3 टोक म्हणजे 5 टोक टोटल द्यायचे असतात रोज. त्या लोकांना सकाळी, दुपारी, संध्याकाळी. मग 5 × 3 15 टोक द्यायला लागतात. हे तुला 2. हां, खुश. आता ह्या लोकांना 2 द्यायचे टोक, 3 द्यायचे ना त्यांना चौघांना. आम्ही रिसेंटली एक नवीन घेतली, म्हणजे ती आमच्याकडे पहिले भाड्याने राहायची. आम्ही तिचा फक्त सांभाळ करायचो. मग ती म्हणजे तिचा मालिक घेऊन जात होता. त्यांनी नवीन फार्म घेतलं तर, पण ती जायलाच तयार नव्हती, तर आम्ही विकत घेतले तिला. तुला दिले ते खा ना. हे बघा, हा माझा बच्चा. आणि सगळे बच्चे माझे, ते लोक मी आली ना तर लगेच. आणि हे बघा, हे खूप छोटासा गेट आहे यांच्यासाठी बनवला. माझ्यासाठी विचार करून का नाही बनवला हा शेड, म्हणजे हा पूर्ण आमचा फार्म आहे ना. हा जुना झाला, खूप वर्ष झाले या शेडला बनवून. म्हणजे माझ्या पप्पाचं इंस्टाग्रामवर पण आहे शोभा फार्म्स, तर तुम्ही ते पण चेकआउट करू शकता. आमच्याकडे खूप तऱ्हेच्या कोंबड्या असतात. अमेरिकन सिल्की पण असते आमच्याकडे. ती आता सध्या नाही आहे, ती आमच्या दुसऱ्या फार्ममध्ये. ह्यांना रोज एवढे टोक द्यायला लागतात नाही. तुला दिलंय ना खायला. आता हे माझ्या भावाने लावलं झुला. हे होतं, हा आमचा गेट. हे माझ्या भावाने झुला लावलाय. कसं बसतात मला पण नाही माहिती आहे झुल्यावर. ते असं कसं तरी बसतात. हा बसले. हो, असं बसतात ॲक्च्युली. हे का तो आता तो लगेच येईल माझ्याकडे. गेम आम्ही हाच गेम खेळतो रोज. हे माझा भाऊ बसवतो ना मला ह्याच्यावर, तर हाच गेम खेळतो आम्ही रोज. हे बघा, ते आला. आता मी झुला स्टार्ट केलं ना, बसते मी आता ह्याच्यावर. असं बसायचं असतं ॲक्च्युली. आता मी स्टार्ट केलं तर लगेच येईल. हे बघा, ते बघा चढलं. या त्याला अजून बोलवायला लागतं आम्हाला. त्याला आता भूक लागली वाटतं.
तर शिंग तो असेच करतो. त्याचा अजून एक फ्रेंड आहे ना, तो गेला म्हणजे तो नाही आहे ना आता, म्हणून आता उतरते मी ह्याच्यावर. मी बोलली ना आता आम्ही एक बोकड विकला आहे, मी बोलली नसेल तर बोलली असेल, मला पण लक्षात नाही. बोकड विकला आहे आम्ही, तर त्याचं ते. आणि हा आमचा वजन काटा आहे, त्यांनी सगळ्यांनी खराब केला म्हणून. हा असा खोलतात, बकऱ्यांचा वजन काटा ॲक्च्युली, हा आमचा नाही. हे वजन काट्यापेक्षा गाडी कटते मला ही खूप फनी आहे. असं असं इथून आवाज येतो. हा खोलून दाखवते मी तुम्हाला. हा बघा असा अशी. आणि हा आमचा बेंच आहे, म्हणजे आम्ही हर 31st बॉनफायर करतो ना, तेव्हा आम्ही ते बसतो. आणि हे का हा पण फोल्डिंग टेबल. हा मी तुम्हाला दाखवलं नसेल, पण दाखवलं असेल नसेल माहीत नाही. हा म्हणजे असं टेबल पण बनतो, चेअर पण बनतो, ते मी तुम्हाला नंतर दाखवते. हे बघा सगळे कसे खाल्ले. तू कशाला खा ना बरं लोक, खा ना खायला काय होतं का. आता हल्ली नव्हे लगेच रेडी. येऊ त्यांना ह्याला असं लावायला लागतं. येऊ नाही ना, शांत बस. हे बघा त्यांना असं लावायला लागतं आम्हाला जाळी, हे बाहेर येतात तर हे बघा असं जाळी लावायला लागते त्यांना. आणि ह्यांना पण लावली आम्ही स्पेशल जाळी, अशी बंद चालू करायची जाळी असेल ना त्याला. तर सगळे किती क्यूट आहे. ही खूप घाबरते असते. चला मग आता ह्यांना खाऊन जेवून झालं. आता कोंबड्या दाखवते मी तुम्हाला सगळ्या आमच्या. चावी तिथेच राहू दे, हात नको लावायला, कारण की मला पण लक्षात नाही असेल. मम्मीने मला दुसरीच चावी सांगितली. हे बघा हां तर आता कोंबड्यांकडे जाऊया. आमच्याकडे खूप प्रकारचे आहेत कोंबड्या, तर मी बाहेरूनच दाखवते. आता टाळा लावला आहे, टाळ्याची चावी आहे, मग मी तुम्हाला ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. आता बाहेरूनच पूर्ण फार्म दाखवते तुम्हाला. बघा इथे पण आहेत आमच्या कोंबड्या. इथे आता आम्ही निप्पल सिस्टम केलं इकडे, म्हणजे ह्यांना पाणी भरून द्यायची गरज नाही. निप्पल सिस्टम केलं आहे तिकडे. हे बघा हे सगळ्या कोंबड्या अशा लाईनमध्ये अशा. आणि तिकडे कोपऱ्यात दिसतं असेल ना रेड तुम्हाला दिसत असेल तर बघा, रेड असं पाईप लावलं आहे तिकडे, ते दिसत असेल ना, तर का ते निप्पल सिस्टम आहे आमचं. दिसत असेल तर मला पण नाही माहिती तुम्हाला दिसतं आहे की नाही. दिसत असेल नंतर मी तुम्हाला खोलून दाखवेल. तर हा पूर्ण एक शेड होता एवढा मोठा. हे बघा हा एवढा मोठा एक शेड आहे पूर्ण आमचा. आणि ते आमचं म्हणजे आम्ही घर बनवलं ते भाड्याने दिलं आहे. त्यात बेडरूम वगैरे सगळं येतं, म्हणजे एक बेडरूम एक हॉल वगैरे, खूप मोठं घर आहे ते पण एक केलं आहे. तर तसं आणि ही माझ्या बाबांची गाडी आहे, म्हणजे आणि हे बघा हा आमचा शोभा फार्म्सचं मी लिहिलेलं दाखवलेलं ना, तो हा रूम आहे. हे बघा म्हणजे आमचे रोज अंडे येतात ते इथे, म्हणजे कोंबड्या देतात ना ते अंडे आमच्या लॉटमध्ये असतं ना, मग ते सगळं आम्ही ठेवतो इकडे. औषधं वगैरे ठेवतो इकडे. हे बघा ह्याची हालत खूप बेकार आहे, मी सांगू पण नाही शकत ती अशी आहे. आणि हे बघा हा आमचा स्टोव्ह आहे, म्हणजे आम्ही कधीच यूज करतो, कारण की आमच्याकडे आता एक कस्टमर, म्हणजे खूप सारे कस्टमर, 1-2-4 माहीत नाही मला, एवढे कस्टमर आहेत ना, ते आम्हाला बॉईल करून मागतात, तर 20 रुपयाला देतो आम्ही. आणि नॉर्मल असे अंडे पाहिजे असतील देसी, तर ती भेटतात 12 रुपयाला. आणि तुम्हाला ट्रेच्या ट्रे भेटलं तर पप्पा माझे डिस्काउंट देऊ शकतात तुम्हाला. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे असेल ना, तर मी तुम्हाला नंबर सांगते, एकदम लास्टला सांगेल, त्या नंबरमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि मग ट्रे पाहिजे असेल तर तुम्हाला भेटतात अंड्याचे. आणि डिलेवरी फ्री आहे इथून ते इथपर्यंत, जास्त लांब फ्री नाही, कारण की जास्त लांब नाही जमत आम्हाला द्यायला ना. हे बघा हां. आणि हे म्हणजे हे स्प्रेची अशी बॉटल, म्हणजे स्प्रे करायचं असतं ना हे किटाणू वगैरे दूर व्हायला ते. आणि हे ना असं कोंबड्यांना द्यायचं, ह्यात पाणी खोलून त्यात पाणी भरायचं आणि कोंबड्यांना द्यायचं. तर आता मी तुम्हाला हेवाला पण दाखवते शेड. हे बघा हां, यात पण कोंबड्या आहेत आमच्या, त्या खूप घाबरट आहेत बघा, दिसतं त्यात बघा पाणी भरून दिलं आहे त्यांना. आणि त्यांच्यासाठी असं सेटअप केलं आहे की झाड आहेत, असे सेटअप केले आहेत त्यांच्यासाठी आम्ही, म्हणजे त्यांना वाटायला नको इथं खूप सारे झाड आहेत म्हणून. बाबा इथून भीती वाटते याला. आता हे झाडं काढायची आहेत आम्हाला, हरियाली एकदम, ते झाडं पण काढायचे आहेत. ते बघा हे पण दुसऱ्या कोंबड्यांचं आहे.
आमच्या आतमध्ये पण एक रूम आहे बेडरूमसारखं, किचनसारखं, म्हणजे ह्याच्या आतमध्ये पण एक रूम आहे किचनसारखं. तर ते आणि हे साईडचं म्हणजे आता गुप्ते सरांचं म्हणजे आमचे NGO पण आहे ना आमच्या इकडे, तर ते गुप्ते सर सांभाळतात. म्हणजे आम्ही भाड्याने दिलं आहे ते NGOचं, तर ते गुप्ते सर सांभाळतात त्यांचं ते. अय्यो मी दरवाजा बंद नाही केला, दरवाजा बंद करून घेते. इकडेच आम्ही बसतो ना जास्त वेळ म्हणून. तर हे बघा ही गुप्ते सरांची गाडी आहे. मी जास्त काय बोलत नाही कारण की ती इकडेच असते काय नाही. हे बघा इथं सगळं समोर यांचं. आणि हे तुम्हाला दाखवलं तर त्याच्या आतमध्ये दाखवते आता. हे बघा इथे पण एक पेंटांचं लॉट आहे आमचं, तर ते तर पूर्ण झाडच बनवले तिकडे. दाखवते तुम्हाला. हे बघा दिसत नाहीत तुम्हाला, दिसत नसतील आता कारण की खूप अंधार आहे आपण. मी तुम्हाला नंतर दाखवते, नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळं खोलून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते मी. आता फक्त इथे फार्म दाखवते. ते सर नुसते ओरडतात कोंबड्यांना. तर अजून एक हे आमचं देव मंदिर, ते आता उघडं आहे, ते दाखवू शकते मी तुम्हाला आतमध्ये जाऊन. तर दाखवते. हे बघा हा रस्ता असा आहे, तिकडून चांगला रस्ता आहे तरी मी इकडूनच जाते, ते मजा येते मला जायला. तर हे बघा हा उघडा माझा, त्याला असं खेचून काढायला लागतं फटाकन. इथे आता माझ्या भावाने सगळं ठेवलेलं आहे. इथे झाडू पण मारायला लागतं. हे बघा हे आता फ्लोर लावायचे आहेत आम्हाला, इथे पूर्ण सेटअप करतो आहे आम्ही. म्हणजे माझ्या आजीची इच्छा होती इकडे मंदिर बनवायचं. तर हे बघा असं पूर्ण राऊंड आहे. म्हणजे ते दत्त मंदिर इथे बनवायचं आहे आम्हाला. हे बघा ही आमची खाट, तिकडे बसून म्हणजे पुजारी असं बसतात ना तसं, म्हणजे आता आम्हाला बनवायचं आहे ना. हे बघा मला मजा येते इकडे. आणि हा जंप करायला पण आवडतं. हे बघा हा जंप करायला आवडतं इकडे. म्हणजे हा जंपिंगपेक्षा पण कमी नाही आहे. तर आता मी कडी लावते आणि तुम्हाला पुढचं पण दाखवते. अजून शेड आहेत आमच्याकडे, खूप शेड आहेत. आता तुम्ही बघून 12 मिनटं थकले असाल. इथून थोडंसं कोपऱ्यात चांगलं तर चिखल नाही लागत. तर बघा तो शेड, म्हणजे पूर्ण आता घास काढायची आम्हाला, खूप उगते ना पावसाच्या ह्याच्या, तर काढायची. थंडीत आता काढू. आणि आता सगळ्यांना वॅक्सिन द्यायला लागतं. वॅक्सिन द्यायला लागते ना कोंबड्यांना, ते इकडे कोंबडे आहेत.